आपल्या या बापसई गावातील आणि हे टेंभे परिवार, या टेंभे परिवाराचे पिताश्री कैलासवासी कमलाकर गोपाळ टेंभे बाबांना शुक्रवार दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. खरं तर या टेंभे परिवारामध्ये कार्य करत असताना बाबांच्या पश्चात त्यांची मुलं अर्थात योगेश कमलाकर टेंभे, रोशन कमलाकर टेंभे, बाबांच्या मुली सारिका पंडित बुटेरे आणि सुवर्णा अजित बडेकर, त्याचप्रमाणे बाबांचे भाऊ आमचे वामन बाबा आहेत, बाबांच्या बहिणी मंदा आत्या असतील, विठाबाई आत्या असतील आणि सुमन आत्या असतील. हा संपूर्ण टेंभे परिवार आणि बाबांच्या सहचार्याने अर्थात आमच्या आई साहेब राजूबाई आई साहेब या ठिकाणी कार्य करत असताना एक आदर्शयुक्त शेतकरी म्हणून बाबांनी कार्य केलं, एक आदर्शयुक्त पिता म्हणून या ठिकाणी कार्य केले, एक आदर्शयुक्त पती म्हणून या ठिकाणी कार्य केलं. आणि या ठिकाणी कार्य करत असताना एक समाजामध्ये आपण कशा प्रकारे राहावं, कशा प्रकारे जगावं, कशा प्रकारे वागावं याचं एक आदर्शयुक्त उदाहरण म्हणजेच आपले कमलाकर बाबा टेंभे, ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. समाजामध्ये कार्य करत असताना अनेक माणसं आम्हाला अशी भेटतात, त्यांना स्वतः सांगावं लागतंय आम्ही काय कार्य केले, आम्ही काय कार्य करतो ते. पण आज बाबांच्या विषयी जर सांगायचं झालं तर बाबांच्या मरणोत्तर आज त्यांनी केलेलं कार्य आम्हाला ऐकायला मिळतंय, पाहायला मिळतंय. आणि केवळ त्यांच्या माणसांकडून नाही तर इतर माणसांकडून सुद्धा ते चांगल्या प्रकारचे विचार, चांगल्या प्रकारचे गुण, चांगल्या प्रकारचं कार्य आम्हाला ऐकायला पाहायला मिळतंय. ज्या वेळेला मी या बापसई गावामध्ये सकाळी आलो, जवळजवळ 8:30 वाजताच मी या ठिकाणी, बरं का. आणि आपले काही नातेवाईक आहेत, चला त्यांच्याकडे जायचं, भेट द्यायची म्हणून रमेश मामा टेंभे त्यांच्याकडे गेलो. त्याच्यानंतर आपले एकनाथ दादा आहेत त्यांच्याकडे गेलो. बाबांविषयी मी न विचारता त्यांनी सुरुवात केली सांगायला, बरं का. हाडाचे शेतकरी, माणसाने माणसाच्या जीवनामध्ये आल्यानंतर, माणसाच्या जन्मामध्ये आल्यानंतर कसं वागावं, जगावं, घाम गाळला, कष्ट केली, मेहनत घेतली बाबांनी. आणि त्या मेहनतीने, त्या कष्टाने आपला उदरनिर्वाह केला, मुलाबालांचं संगोपन केलं, आपला संसार सांभाळला. म्हणजे त्यांच्या सांगण्यातून तर असं आलं की आमच्या केवळ बापसई गावामध्येच नाही, कल्याण तालुक्यात एवढा कोणी कष्ट करणारा, मेहनत करणारा माणूस तुम्हाला भेटणार नाही. म्हणजे आराम, विश्रांती हे त्यांना माहितीच नाही, बरं का. आणि अशी माणसं आज आपल्याला फार कमी पाहायला मिळतात, फार कमी पाहायला मिळतात. या ठिकाणी एक आदर्शयुक्त शेतकरी म्हणून कार्य करत असताना आपल्या मुलाबाळांचं संगोपन करता यावं, आपल्या संसाराला हातभार लागावा. जोपर्यंत आपल्यात ताकद आहे तोपर्यंत आपण काहीतरी काम केलं पाहिजे. आज दोन्ही मुलं त्यांची कामाला आहेत, पण तरी सुद्धा मुलांनी सांगावं बाबा आराम करा. पण ज्या माणसांना सतत कष्ट करायची सवय आहे ना, ज्यांच्या शरीराला ती सवय आहे ना, त्यांना गप्प बसून पण चालत नाही ना, नाही का. योगेश दादा असतील, रोशन दादा असेल, त्यांनी सांगावं की आराम करा बाबा आता. पण नाही, जोपर्यंत आपलं हात पाय चालू आहे ना तोपर्यंत आपण काम केलं पाहिजे, काहीतरी कार्य करत राहिलं पाहिजे, काहीतरी काम करत राहिलं पाहिजे. आणि अशा प्रकारे बाजूलाच असलेल्या इंदाला कॉलेजला तिथे जायचे ना नाईटला, बरं का.
आता त्यांच्या जोडीलाच माझे मेवणे शरद दादा अयोतीचे, बरं का, मेवणे माझे. आता आपलं बोलणं झालंय त्याच्यानंतर मग कळलं की ते पण काम करतात, म्हणून एकत्र काम करायचं, ते एकत्र राहायचे. म्हणजे रात्र पाळीला तिकडे कामाला जाऊन जरी आले ना तरी घरी आल्यानंतर झोप नाही काढणार बाबा, झोपून नाही राहणार, काहीतरी आपलं शेतावर जा, काही ना काही काम करतच राहणार ते असं. आणि असं धडधाकट असलेले आमचे बाबा, बोलते चालते असलेले आमचे बाबा, बरं का, निर्व्यसनी शिवाय कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही. आणि अशी माणसं जी असतात ना समाजामध्ये, खऱ्या अर्थानं घाम मारून कष्ट करून मेहनत घेऊन आपला उदरनिर्वाह करणार, आपल्या मुलाबाळांचा सांभाळ करणार, निर्व्यसनी असलेली माणसं जी असतात ना, खरं तर अशी माणसं समाज उपयोगी असतात. समाजामध्ये समाजाला त्यांची खूप गरज असते, कारण त्यांच्याकडे बघावं आणि आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल करावी, त्यांच्याकडे बघावं आणि त्यांचा आदर्श घेऊन आम्ही आमचा जीवनाचा प्रवास करावा, कसं राहिलो पाहिजे, कसं जगलो पाहिजे. आणि अशा प्रकारे कार्य करत असताना संध्याकाळच्या वेळेला, रात्रीच्या वेळेला इथून सगळ्या मुलांचा निरोप घ्यावा, बाईचा निरोप घ्यावा, घरातल्यांना विचारावं, नातवंडांना डोळे भरून पाहावं, नाही का, की बाबा जातो रे मी कामाला. आणि अशा प्रकारे जात असताना त्या ठिकाणी, त्या कामाच्या ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी जावं आणि त्याच ठिकाणी तीव्र झटका, नाही का, हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यांना. आणि आता सरास करून आहे ना ह्याच आजारामध्ये माणसाचं जाणं होते, सरास करून, बरं का. म्हणजे असं अचानक असं की कोणाच्या स्वप्नात पण नाही, स्वप्नामध्येच ना. मुलांना तिकडनं फोन आल्यानंतर त्यांचा विश्वास बसत नसेल की अरे बाबा तर आता धडधाकट व्यवस्थित आमचा निरोप घेऊन गेले. भावाला ज्या वेळेला कळलं असेल त्यावेळेला त्यांनाही विश्वास नसेल, घरातल्यांना कळलं असेल, आई साहेबांना त्यांनाही विश्वास बसत नसेल, अरे आता आम्हाला चांगल्या प्रकारे विचारून बोलून गेले आमच्याशी. आणि कुठल्याही प्रकारचा हिरवा ढेकर नाही ना त्यांना, आपली बोलायची भाषा म्हटल्यानंतर, नाही का, निर्व्यसनी असलेले. पण एवढा त्या ठिकाणी हृदय विकाराचा तीव्र झटका आला की त्याच्याने ब्रेनच्या नसा सुद्धा फाटल्या गेल्या आणि दोन्ही ब्रेन निकामी झाले. तरी सुद्धा आमच्या बाबांना उदंड आयुष्य लाभावं, आमच्या बाबांचं मार्गदर्शन आम्हाला अजून लाभावं, बाबांना अजून राहता आलं पाहिजे, जगता आलं पाहिजे, बाबांनी आमच्यात राहिलं पाहिजे, याच निमित्तानं खऱ्या अर्थानं मुलांनी खूप प्रयत्न केले. तशा अवस्थेमध्ये त्यांना दवाखान्यामध्ये दाखल केले, एका ठिकाणी नाही, दुसऱ्या ठिकाणी नाही, तिसऱ्या ठिकाणी, म्हणजे जिथे कुठेतरी आमच्या बाबांना फरक पडावं, इमर्जन्सी शस्त्रक्रियाही झाली. पण असं म्हणतात ईश्वर सत्य पुढे इलाज नाही. सगळे काही प्रयत्न करून सुद्धा त्या ठिकाणी त्या मुलाबालांच्या, त्या टेंभे परिवाराच्या, नातेवाईकांच्या, आपतेष्टांच्या प्रयत्नाला अपयश आलं. आणि खऱ्या अर्थानं कैलासवासी कमलाकर गोपाळ टेंभे बाबांनी शुक्रवार दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी तुमचा आमचा निरोप घेतला. अर्थात वयाच्या 61व्या वर्षी बाबांचं अल्पशा आजाराने निधन झालं. खर तर तुम्हा आम्हाला जो नरदेह मिळालेला आहे 84 लक्ष योनीमध्ये, हा वेगळ्या प्रकारचा आहे, वेगळ्या प्रकारचा आहे. ज्या पद्धतीने आमच्या घरामध्ये भांडी असतात, बरं का, काही भांड्यांना असं नाव दिलेलं असते ना, आई दुधाची टोपशी, नाही का, दुधाची पातेली, हे रश्याची पातेली, बरं का, हा असं वेगवेगळ्या प्रकारचं नाव दिलेलं असते प्रत्येक भांड्याला. बऱ्याच प्रकारची भांडी असतात घरामध्ये, पण देवाची भांडी मात्र वेगळी असतात, बरं का, देवाची भांडी वेगळी असतात. ही बाकीचे जे आहेत ना त्यांना कदाचित चालता चालता पाय लागू नये, पण विशेष नाही, त्यांना कुठेही पडले, कुठेही ठेवले, काही त्यांच्यात ठेवलं तरी चालतंय आणि कोणीही घेतलं तरी चालतंय, कोणाच्या हाताला लागले तरी चालतात. पण घरातली देवाची भांडी जी असतात ना त्यांची विशेष काळजी घेतली जाते, ते कोणाच्याही हाताला लागू देत नाहीत, बरं का, कुठेही कशाही पद्धतीने टाकत नाहीत, त्यांना घासायला सुद्धा वेगळ्या प्रकारची पावडर, बरं का, त्यांची वेगळ्या प्रकारे काळजी घेतली जाते. त्यांना ठेवायला सुद्धा वेगळी मांडणी असते किंवा वेगळ्या पद्धतीने त्यांना ठेवलं जात आहे. त्या भांड्यांना एवढी काळजी घेतली जाते.
तसं इतर भांड्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि देवाच्या भांड्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आमचा वेगळा असतो. तसं 83,99,999 योनी एकीकडे, काहीही ठेवावं, कोणीही घ्यावं, कुठेही टाकावेत, त्यांचं जगणं, वागणं, राहणं कशा प्रकारे आहे बघा. आणि एकीकडे ही देवाची भांडी, मनुष्य देह, नरदेह, म्हणजे देव कार्य करण्यासाठी, धर्म कार्य करण्यासाठी, देशाचं कार्य करण्यासाठी आम्हाला मिळालेलं हे साधन आहे. वेगळ्या पद्धतीचं आहे ना, वेगळ्या पद्धतीचं आहे बरं का. समुद्रामध्ये अनेक शिंपले असतात, पण सगळ्याच शिंपल्यांच्या संपुटात आम्हाला मोती नाही मिळत, मोती सापडत नाही. ज्यांच्या संपुटात मोती असेल ना, असे शिंपले अतिशय कमी असतात. अशाच प्रकारे माणूस म्हणून सगळे जन्माला आलेले आहेत, अनेक जन्माला आलेले आहेत. लोकसंख्या कमी आहे का? पण चांगल्या विचाराची माणसं, चांगली जगणारी, वागणारी माणसं, देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य करणारी माणसं मात्र मोजकी पाहायला मिळतात, मोजकीच पाहायला मिळतात. आणि म्हणून मला जी देवाची आहेत ना, त्यांनी त्याप्रमाणे राहिलं पाहिजे, वागलं पाहिजे, जगलं पाहिजे बरं का. ज्या पद्धतीने आम्ही आमच्या घरातल्या देवाच्या भांड्यांची काळजी घेतो की नाही, कोणाच्याही हाताला लागू देत नाहीत, नाही का, कुठेही पडू देत नाहीत, त्यांना वेगळ्या पद्धतीने सांभाळतो, वेगळ्या पद्धतीने ठेवतोय, त्यांच्याकडे एक वेगळ्या पद्धतीने पाहतोय, त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आमचा वेगळा असतो. तसं आम्ही कधीतरी अंतर्मुख होऊन आम्हाला स्वतःला पाहता आलं पाहिजे. 83,99,999 योनींपेक्षा वेगळं काही आहे का इथे बरं शोधता आलं पाहिजे ना, पाहता आलं पाहिजे आम्हाला. आणि ज्या दिवशी आम्ही अंतर्मुख होऊन स्वतःला शोधू ना, स्वतःला पाहू ना, त्यावेळेला निश्चित हे भांड देवाचं आहे याची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही बरं का. आता पुढे जाऊ चला आपण. झाडावर अनेक फुलं असतात, कमी असतात का अख्खं झाड बहरलेलं असते. काही फुलं झाडावरच कोमेजली जातात बरं का. काही फुलं कुठे जातात तर काही फुलं कुठे जातात, देवाच्या चरणी येणारी फुलं मोजकीच असतात. काही परडीत आली तरी परडीतून उड्या मारतात. देवासाठी आपण जी फुलं तोडतोय की नाही, एखाद्या परडीमध्ये येऊन पण काही खाली उड्या मारतात बरं का. पण एकदा काय देवाच्या चरणी आला ना तो फुल बरं का. आता अनेक ठिकाणी ती फुलं जातात, काही गजऱ्याला जातात, काही वेळीला जातात, काही मैदाच्या वेळी पण टाकली जातात नाही का. या सगळ्या प्रकारच्या फुलांचा जर आम्ही विचार केला ना, गजरा जर रस्त्यात पडला असेल ना, माणूस तुडवून जातो का पाया पडून जातो नाही ना. वेणीचं एखादं फुल जर पडलं असेल तर मैदाच्या तिकडे ती फेकली जातात, ती मागे फुलं त्याच्या, ती सुद्धा तुडवत जातोय आम्ही. देवाच्या चरणी वाहिलेल्या फुलाला निर्माल्य म्हटलं जाते, पुनर्जन्म नाही. समजतंय ना. निर्माल्य पायाखाली येऊ नये म्हणून काळजी घेतली जाते, निर्माल्य कुठेतरी पडू नये म्हणून काळजी घेतली जाते. त्या निर्माल्याची व्यवस्थितरित्या आलं का लक्षात, त्याला कुठेतरी विसर्जन केलं जातंय किंवा जमिनीमध्ये पुरवून टाकलं जातंय, जेणेकरून कोणाच्या पायाला लागू नये. मग साधा विचार जर आम्ही केला, जे फूल देवाच्या चरणी गेलं त्याला जर पुनर्जन्म नाही, जे फूल देवाच्या चरणी गेलं त्याची जर एवढी काळजी घेतली जाते, तर मला सांगा हे फूल, हा देह जर आम्ही देवाच्या चरणी व्हायला, तर याची काय स्थिती प्राप्त होईल म्हणून, याला काय स्थिती प्राप्त होईल म्हणून, काय स्थिती प्राप्त होईल याला बरं का. आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी भगवंत आम्हाला या ओवीमध्ये, अर्थात 8व्या अध्यायातील ओवी क्रमांक 68 या ओवीमध्ये भगवंत आम्हाला जाणीव करून देतात. म्हणून या परी माते अंतकाळी जाणत साते, जे मोकळी ती देहाते ते मीची होती. अंतकाळी भगवंताचं नाम ज्याच्या मुखात येतंय ना, भगवंत म्हणतात ते मलाच प्राप्त होतात.
त्यांना पुनर्जन्म नाही, मलाच प्राप्त होतात. वेगळं पण नाही. वेगळं पण नाही म्हणजे सागराला अनेक प्रकारच्या नद्या मिळतात बरं का. सागराला मिळेपर्यंत तिचं अस्तित्व नदी म्हणून असतंय, नावाने वाहत असते. उल्हास नदी, बादशाह नदी, काळू नदी, आता जवळच्याच घेतल्या पाहिजे ना, लांब कशाला जायचं. पण एकदा काय त्या नद्या सागराला मिळाल्या ना दादा, नाही आवश्यकता, एकदा काय त्या नद्या सागराला मिळाल्या ना, त्यांचं वेगळं पण उरत नाही. उरतंय का? वेगळं पण उरतंय, वेगळं अस्तित्व राहतंय का त्यांचं? आपण तिथे सागराला मिळालेल्या नद्या वेगळ्या करू शकतो? हे आमच्या काळू नदीचं पाणी, हे आमच्या उल्हास नदीचं पाणी, जसं सागराला मिळालेली नदी सागरच होऊन जाते ना, तसं एकदा आम्ही देह बाजूला सारला, देहातीत झालो, विदेह स्थिती निर्माण झाली, परब्रह्माशी एकरूप झालो ना, पदाकाळ वृत्ती तिथे निर्माण झाली ना, वेगळं पण उरत नाही. देव पहावे असे गेलो आणि देवची होणी केलो. ही प्रचिती कधी येते आम्हाला? जणू देव ही पंढरी, पण आत्मा पांडुरंग आमच्या अंतःकरणामध्ये काय करतो याची जाणीव, याचं स्मरण असेल तर देह पंढरी. आत्मा पांडुरंग म्हणून आमच्या अंतःकरणामध्ये कार्य करतोय ना, याची जर जाणीव असेल आम्हाला, तर देह ही पंढरी आहे, याचं स्मरण आम्हाला राहतं, याचं स्मरण आम्हाला राहतंय. जो अंतःकाळी भगवंताचं स्मरण करतोय, नामस्मरण करतोय, भगवंत म्हणतात तो मधुरूप होतो, तो मला प्राप्त होतो, तो माझ्या स्वरूपास प्राप्त होतो, वेगळं पण उरत नाही. आणि मग एकदा भगवंताच्या स्वरूपाला तो प्राप्त झाला ना, काही केल्या वेगळा होत नाही, काही केल्या वेगळा होत नाही बरं का. लाकडाला एकदा अग्नीचा स्पर्श झाला बरं का. 8व्या अध्यायामध्ये, म्हणजे याच अध्यायामध्ये माऊली आपल्याला पुढे ओळख करून देत आहेत, एक जाणीव करून देत आहेत. लाकडाला जर समजा अग्नीचा स्पर्श झाला, जळालेलं लाकूड त्याची राख झालेली आहे बरं का, त्याचा कोळसा झालेला आहे. आता काय प्रक्रिया केल्यानंतर परत त्याचं लाकडामध्ये रूपांतर होईल? कसली प्रक्रिया केली म्हणजे लाकडाचं रूपांतर होईल त्याचं? ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात करुते अर्जुना, भगवंत म्हणतात इथे. ज्ञानाच्या अग्नीशी एकदा आमचा संपर्क झाला ना, की सगळ्या कर्माचं भस्म होत आहे. आणि एकदा दुष्ट कर्म, दुष्ट विचार, दुष्ट गुण जे काही आहेत आमच्याकडे, त्याचं सगळ्याचं भस्म झालं, पाप कर्माचं भस्म झालं ना, की पुन्हा ते आम्हाला स्पर्शही करत नाहीत. जर आम्ही पांडुरंग परमात्म्याच्या स्मरणात असलो तर पुन्हा स्पर्श करत नाहीत. उसापासून साखर निर्माण होते, उसापासून अनेक प्रकारे प्रक्रिया करून त्याचं रूपांतर साखरेमध्ये होत आहे. साखर बनवली जाते, साखर तयार होते. पण बनवलेली साखर काय प्रक्रिया आम्ही केल्यानंतर पुन्हा उसामध्ये तिचं रूपांतर होईल? साखर तर उसापासूनच तयार झालेली आहे ना, प्रक्रियाच केली ना तिच्यावर, म्हणून साखर तयार झाली की नाही. पुन्हा आम्ही काय प्रक्रिया केली म्हणजे त्या निर्माण झालेल्या साखरेपासून ऊस पुन्हा तयार होईल? त्याच्याही पुढे जाऊ चला. एकदा लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला की कशात रूपांतर होतंय त्याचं? सोनं होत आहे. लोखंडाला परिसाचा स्पर्श झाल्यानंतर, परिसाचा संग झाल्यानंतर सोनं होत आहे. आता झालेलं सोनं काय प्रक्रिया केली, कशाचा स्पर्श केल्यानंतर पुन्हा लोखंड होईल? काही आहे का आपल्याकडे असं काही? काहीही नाही, काहीही नाही. फक्त आमचा संपर्क परिसाशी झाला पाहिजे, परिसाशी झाला पाहिजे. फरक बघा काय आहे. त्या लोखंडाचा स्पर्श जर गंजलेल्या लोखंडाशी झाला ना, ते कितीही चांगलं असू द्या, कितीही नवीन असू द्या आणि कितीही किमती असू द्या, त्या गंजल्याशिवाय राहत नाही, ते गंजल्याशिवाय राहत नाही. पण त्या लोखंडाचा स्पर्श जर समजा लोखंडाला जर परिसाचा स्पर्श झाला ना,
तर तत्क्षणी त्याचं सुवर्णामध्ये रूपांतर होतंय, सोन्यामध्ये रूपांतर होतंय. आणि ऐका, एकदा काही लोखंडाचं सोन्यामध्ये रूपांतर झालं ना की कशाचाही स्पर्श झाला किती जरी आम्ही काही प्रयत्न केले तर पूर्ववत ते लोखंड होत नाही. त्याच्या पुढे जाऊ चला. दुधावर प्रक्रिया केल्यानंतर आम्हाला तूप मिळतोय. आता तयार झालेल्या तुपावर काय प्रक्रिया केली म्हणजे पुन्हा दुधात रूपांतर होईल? तसंच आहे. असे कितीतरी उदाहरणं आहेत आणि कितीतरी उदाहरणं या 8व्या अध्यायामध्ये भगवंताने अर्थात माऊलींनी आपल्याला दिलेली आहेत. ज्या पद्धतीने लाकडाला अग्नीचा स्पर्श झाल्यानंतर त्याची अवस्था निर्माण होते, काहीही केलं तरी त्याचं पुन्हा लाकडात रूपांतर होत नाही. ज्याप्रमाणे ऊसापासून साखर निर्माण झाली जाते, काहीही जरी केलं तरी पुन्हा साखरेपासून ऊस निर्माण करता येत नाही. ज्याप्रमाणे लोखंडाला परिसाचा स्पर्श झाल्यानंतर सुवर्णात रूपांतर होतंय, सुवर्णात रूपांतर झालेल्या त्या सुवर्णाचं पुन्हा लोखंड होऊ शकत नाही. किती काही प्रक्रिया केली तरी त्याच्याही पलीकडे आम्हाला एक बोध दिला एक माऊलींनी की दुधाचं तुपात रूपांतर होतंय, पण कितीही कुठल्याही प्रकारे प्रक्रिया केली तरी झालेल्या तुपाचं रूपांतर दुधामध्ये होत नाही. त्याच्याही पलीकडे कासरिता गंगेशी मिळाली, मिळणी मागे एकची झाली, मग जरी ती वेगळी केली तरी होणार नाही सर्वता. कितीही प्रयत्न केले तरी सागराला मिळालेली गंगा आम्ही वेगळं करू शकत नाही. त्या पद्धतीने आम्ही देह सोडून, मी देह आहे, जोपर्यंत मी देह आहे म्हणून कार्य करतोय ना तोपर्यंत आम्हाला सगळंच आहे. जय पराजय आहे, मान अपमान आहे, बरं का, सुख दुःख आहे, सगळ्या गोष्टी आम्हाला स्पर्श करतात जोपर्यंत मी देह म्हणून कार्य करतोय तोपर्यंत. पण देहातीत झाला ना, विदेह स्थिती निर्माण झाली ना, त्याला जय पराजय नाही, सुख दुःख नाही, मान अपमान नाही, तो देहाच्या अवस्थेच्या पलीकडे गेलेला असतो. देहाच्या अवस्थेच्या पलीकडे गेलेला असतो. आणि ती अवस्था एकदा निर्माण झाली, प्राप्त झाली आणि अखंड जर भगवंताचं स्मरण त्याला झालं ना, अखंड देवाचं नामस्मरण जर त्याच्याकडून घडलं तर भगवंत म्हणतात परमात्मा स्वरूपास तो प्राप्त होतो. म्हणून लोक म्हणतात देवासारखा माणूस आहे हा, देवासारखा माणूस आहे. आणि एवढंच कोणाच्या तरी तोंडातून ऐकायला मिळावं म्हणून हा प्रयत्न आमचा चालू आहे. काय हा प्रयत्न जो चालू आहे तो कशासाठी? कोणाच्या तरी मुखातून, कोणाच्या तरी तोंडातून हे आम्हाला ऐकायचं आहे, देवासारखा माणूस आहे. कधी होईल? आम्ही प्रयत्न केला तर ना, प्रयत्न केला तर. त्यासाठी प्रक्रिया आहे. देहातीत होऊन, देह बाजूला सारून मी देह आहे याचं विस्मरण होऊन जर आम्हाला परमार्थ करायचे, भक्ती करायचे, देवाचं नामचिंतन जर करायचं आहे तर सगळ्यात पहिला आमच्या अंतःकरणात असलेला अहंकार आम्ही टाकला पाहिजे, त्याचा त्याग केला पाहिजे. बरं का? परमार्थात पहिला जर कोण आडवा येत असेल ना, अहंकार, अहंकार आडवा येतो. आणि एकदा माऊली अहंकार आडवा आला ना, तो बसू देत नाही, तो ऐकू देत नाही. बरं का? तो आपलं ज्ञान, आपलं पांडित्य त्या ठिकाणी आडवा आणतोय आणि काहीतरी मनामध्ये विचार आणून त्याला बाजूला करतोय. तो अहंकार त्याला बाजूला करतोय. बरं, एखाद्या सर्वसामान्य संसारी माणसाकडे अभिमान येतोय, अहंकार येतोय, ठीक आहे. एखाद्या प्रापंचिक माणसाकडे ज्याला जाणीव नाहीये, नेहमीतून कार्य करतोय, तो अहंकारात वावरतोय, ठीक आहे, कारण त्याला माहीतच नाहीये माझ्याकडे कोण कार्य करते आणि मी कशा पद्धतीने कार्य करतोय. पण परमार्थिक माणसाकडे अभिमान असावा, अहंकार असावा. ज्याला आपण ज्ञानी समजतोय त्या माणसाकडे अभिमान असावा, अहंकार असावा. खर तर परमार्थातला पहिला अलंकार आहे नम्रता. बरं का? तुम्ही परमार्थ करताय, तुम्ही भक्ती करताय ना, याची पहिली प्रचिती आहे तुमच्याकडे असलेली नम्रता. याची पहिली प्राप्त आहे आपल्याकडे असलेली नम्रता. आणि म्हणून संत म्हणतात ज्ञानातून जर तुमच्याकडे अहंकार जन्म घेत असेल तर ते विष आहे, आणि ज्ञानातून जर आपल्याकडे नम्रता जन्म घेत असेल तर ते आपल्यासाठी अमृत आहे, अमृत आहे.
म्हणून महत्वाचा विषय काय आहे, मीपणा जो आहे ना, मी तो कधीतरी आम्ही शोधला पाहिजे. माणूस सगळ्यांचा विचार करतो, सगळ्यांना शोधतो, स्वतःला शोधायचा विसरून जातोय तो, स्वतःचा विचार करायचा विसरून जातो तो मनुष्य. 11 जण होते पण मोजताना मात्र 10च मोजतोय तो. अरे आपण येताना म्हणे 11 जण आलो होतो, 10च कसे? स्वतःला विसरतोय ना मोजायचा. बरं का? परमार्थ करत असताना आम्ही जर त्या अवस्थेत असू, भक्ती करत असताना, देवाचं कार्य करत असताना जर आम्ही त्या अवस्थेत असू, तर आमच्यामध्ये आयुष्यात कधीच परिवर्तन होणार नाही, बदल घडणार नाही. आम्ही परमार्थ करतोय हा आमचा भ्रम असेल, आम्ही भक्ती करतोय हा आमचा भ्रम असेल. तुम्हाला परमार्थ जर पाहायचा आहे ना, कशाला म्हणतात? जगद्गुरु तुकोबांचा अभ्यास करा, त्यांचं जगणं वागणं बघा, त्यांचं राहणं बघा, त्यांचं कार्य बघा, त्यांनी केलेला परमार्थ, त्यांनी केलेलं नामचिंतन, त्यांनी केलेलं देवकार्य, देशकार्य आणि धर्मकार्य पहा. खऱ्या परमार्थाची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही. खऱ्या परमार्थाची जाणीव झाल्याशिवाय आम्हाला जर अंतःकरणपूर्वक परमार्थाचा विचार करायचा आहे, तर आम्ही मौली ज्ञानोबांचा विचार करावा, मौलींचा विचार करावा. आम्ही परमार्थ भक्ती कशाला म्हणतात, देवकार्य कशाला म्हणतात, शांती ब्रह्मनाथ महाराजांचा विचार करावा ना आम्ही, संत शिरोमणी नामदेव महाराजांचा विचार करावा, गोरोबा काकांचा विचार करावा. परमार्थ करत असताना किती निष्ठा हवी, किती श्रद्धा हवी, कशा पद्धतीने आम्ही कार्य केलं पाहिजे, कशा पद्धतीने आम्ही कार्य केलं पाहिजे. आम्हाला देहातीत होऊन जर परब्रह्म स्वरूप व्हायचं आहे, तर सर्वप्रथम आम्ही आमच्या गुणांचा त्याग केला पाहिजे, आमच्या विचारांचा त्याग केला पाहिजे, आमच्या कर्माचा त्याग केला पाहिजे. नवीन जर काहीतरी आम्हाला घरामध्ये आणायचंय, तर जुनी अडगळ बाहेर काढली पाहिजे. काय जुनं जे काय असेल नाही का, ते बाहेर काढलं तर नवीन आम्हाला काही आणता येईल ना घरामध्ये. त्याच पद्धतीने या ठिकाणी आम्हाला जर परमार्थिक विचार आमच्या अंतःकरणामध्ये साठवायचे आहेत, आमच्या अंतःकरणामध्ये जर देवाचे विचार, संतांचे विचार जर आम्हाला साठवायचे आहेत, तर आमचे विचार पूर्वीचे जे आहेत त्यांचा आम्ही त्याग केला पाहिजे, त्यांचा आम्ही त्याग केला पाहिजे. आम्ही संतांचं चरित्र वाचलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे, संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे, ते वाचलं पाहिजे. पण ते वाचता वाचता आम्हाला वाचता येतंय का याचा विचार केला पाहिजे. बरं का? चरित्र का वाचावं? चरित्र वाचता वाचता आम्हालाही वाचता आलं पाहिजे. जो माणूस स्वतःला वाचतो ना, तो वाचतो. बरं का? जो माणूस परमार्थ करत असताना ग्रंथ वाचता वाचता स्वतःला वाचतो ना, तो वाचतो. आणि जो फक्त वाङ्मय वाचतो, ग्रंथ वाचतो, पण स्वतःला कधी वाचत नाही, स्वतःकडे कधी बघत नाही, पाहत नाही, स्वतःचा विचार कधी करत नाही, बरं का, तो माणूस वाचण्याची शक्यता नसते. आम्हाला वाचता आलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबा वाचता आले पाहिजेत, आम्हाला मौली ज्ञानोबा वाचता आले पाहिजेत. आणि ज्यांनी ज्यांनी वाचले ना त्यांचं आयुष्य सुंदर झालं, ज्यांनी ज्यांनी वाचले ना त्यांचं जीवन सुंदर झालं, आयुष्य सुंदर झालं त्यांचं. फक्त वाचता आलं पाहिजे, आम्हाला वाचता आलं पाहिजे, बरं का. आणि जर आम्हाला कुठेतरी परिवर्तन घडवायचं आहे तर त्यासाठी त्रास होणार आहे ना. तुम्हाला प्रवाहाच्या बरोबर जर जायचं असेल एखाद्या नदीमध्ये, तर काही दमछा काय का तुम्हाला काय करावं लागतंय? त्या नदीत बुडी टाकावी आणि अंग सोडून द्यावं, प्रवाहाच्या बरोबर मनुष्य जातो. या कलियुगामध्ये जर आम्हाला या भवसागरामध्ये कार्य करत असताना जर प्रवाहाच्या बरोबर जायचं आहे ना, तर काही करावं लागत नाही, काही करावं लागत नाही, काही अट्टहास नाही, काही प्रयत्न नाही, काहीच नाही. साधं उदाहरण आहे, साधं अगदी. आम्हाला मूळ अक्षर शिकावीत, आम्हाला बाराखडी शिकावी, आम्हाला अंकगणित शिकावं, आम्हाला अंकांची ओळख व्हावी म्हणून शाळेमध्ये जावं लागतंय. आहे का बापसाईमध्ये शाळा? आहे ना. शाळेत जावं लागतंय आम्हाला. मुलं तिथे जाऊन शाळा शिकत असतात, बरं का. माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक धडे शिकले जातात. काही शाळेत, काही जीवनाचा प्रवास करत असताना पण धडे शिकले जातात, बरं का.
आम्हाला मूलाक्षर जर शिकायचे असतील, 12 कडे अंकगणित, अंकांची ओळख व्हावी असं जर वाटत असेल तर त्यासाठी आम्हाला शाळेमध्ये शिकवलं जातंय, गुरुजी शिकवतायत, मार्गदर्शन करतायत. व्यसनाधीन होण्यासाठी तुमच्या गावात काही क्लास वगैरे घेतले जातात का? तंबाखू खायचे असेल तर साधारणतः सुरुवात कशी करायची? पहिलीच वेळ असेल तर तंबाखू किती घ्यायची, चुना किती घ्यायचा, जास्त घेतलं तर तोंड सोडेल पूर्ण, असं काही आधी शिकवलं जातंय का? अधोगतीची जी कर्म आहेत ना, अधोगतीचे जे विचार आहेत ना, ते माणसाकडे सहज येतात, त्यासाठी शिकवावं लागत नाही. त्याच्या पलीकडे आपण जाऊ ना, तुमचा मुलगा व्यसनाधीन व्हावं म्हणून तुम्हाला देवाला प्रार्थना नवस करायची गरज लागत नाही. पण व्यसनाधीन झालेला मुलगा निर्व्यसनी व्हावा म्हणून देवाला प्रार्थना करावी लागते, देवाला नवस करावा लागतो. प्रवाहाच्या बरोबर जर आम्हाला वाहत जायचं आहे ना, तर आम्ही सहज वाहत जातो, सहज वाहत जातो. काही दमछाक नाही, काही हालचाल करावी लागत नाही, काही करावं लागत नाही, काही प्रयत्न, आम्ही सहज जातोय, सहज जातोय रामकृष्ण. बरं का? पण ऊर्ध्व दिशेने जर जायचं आहे, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जर जायचं आहे, तर आम्हाला थोडा दमछाक लागणार आहे, आम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत, आम्हाला पोहायला लागणार आहे, आम्हाला हात पाय हलवावे लागणार आहेत. बरं का? प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जर जायचं आहे तर आता साधं उदाहरण आहे, या कलियुगामध्ये आपण राहत वागत असताना कलियुगाचं आचरण बघा कसं आहे, कलियुगाचं कार्य बघा कसं आहे, कलियुगात राहणाऱ्या माणसाचे विचार बघा कसे आहेत, आणि त्या विचाराप्रमाणे जर आम्हाला चालायचं असेल तर काही दमछाक आहे का, काही त्रास आहे का? काही नाही हो, सहज मनुष्य चालतोय, सहज चालतोय मनुष्य, सहज त्या पद्धतीने वाटचाल होते. पण त्याच्या विरुद्ध दिशेने जर आम्हाला चालायचं असेल, त्याच्या विरुद्ध दिशेने जर आम्हाला कर्म करायचे असतील तर त्यासाठी आम्हाला स्वतःहून प्रयत्न करावे लागतात. इंद्रियांना सांगावं लागतंय ते आपलं काम नाही, इंद्रियांना आवड घालावी लागते, इंद्रियांना आवडावं लागतंय, आपण ते करून चालणार नाही म्हणून त्यांना परत परत ती जाणीव करून द्यावी लागते. बरं का? आणि हे सगळं कार्य करत असताना ना दादा, इतरांचा विचार करण्यापेक्षा आपण स्वतःचा विचार करा. कारण लोकांचा जर विचार कराल ना तर लोक दोन्ही बाजूने चालणारी आहेत. तुम्हाला गाढवावर पण बसून देणार नाहीत आणि पायी पण जाऊ देणार नाहीत. या कलियुगामध्ये चांगल्या विचारांना विरोध करणारे जेवढे आहेत ना, वाईट विचारांना तेवढे विरोध करत नाहीत. उलट वाईट विचाराच्या माणसाच्या जोडीला बसून त्याला प्रोत्साहन देत आहेत. चांगल्या विचारांना विरोध करणारे अनेक आहेत. कलीचं कामच ते आहे, कलेने सांगितलेलं आहे, धर्म कार्य जिथे असेल त्याला विरोध करणार नाही. देवाचं कार्य जिथे असेल ना, जे माझ्या अधीन झालेले त्यांच्याकडे लक्ष द्यायची गरजच नाही म्हणे मला, पण जे माझ्या विरुद्ध आहेत ना, धर्म कार्य करणारे वैरी आहेत म्हटलेलं आहे तो माझे. देवाचं कार्य करणारे वैरी आहेत म्हणतोय माझे, आणि मग अधिक लक्ष त्याचं कोणावर असेल. म्हणून आम्ही ज्या वेळेला देवाचं कार्य करतोय, धर्माचं कार्य करतोय ना, त्यावेळेला आम्हाला विरोधक अनेक असतील ना, आमचा अपप्रचार करणारे अनेक असतील, पण लोकांचा अधिक विचार जर करत बसाल ना, तर आपण जे साध्य करायचं ते कधीच साध्य होणार नाही, कधीच साध्य होणार नाही. गावामध्ये चित्रकार होता, चांगल्या प्रकारे चित्र काढायचा, अतिशय चांगल्या प्रकारे होतं. त्याचं नेहमी काम तेच, पेन्सिल घेऊन आणि मस्त की असं तो चित्र काढायचा, पेन घेऊन, बरं का, रंग घेऊन असं चांगल्या प्रकारे हुबेहूब चित्र काढायचं. चित्र काढता 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 एक दिवस एवढं सुंदर चित्र त्याने काढलं, एवढं सुंदर चित्र काढलं, ते चित्र पाहून त्याला अति आनंद झाला, अति आनंद झाला. एवढा आनंद की तो आनंद त्याचा गगनात मावेना, एवढा आनंद झाला. बरं का? खूप उत्साहित झाला बाबा तो. आतापर्यंत मी तो विचार करायला लागले की एवढी चित्र मी काढली ना, पण हा एक वेगळ्याच प्रकारचं वाटतं, एक वेगळ्याच प्रकारचं, म्हणजे त्याला त्याच्या त्या कलेवर आपणच काढले हा विश्वास बसत नाही, एवढं सुंदर. आता त्या चित्राकडे पाहत राहिला तो, पाहता पाहता त्याला खूप आनंद झाला, कल्पना करायला लागला, विचार करायला लागला. पण विचार करता करता त्याच्या मनामध्ये एक विचार आला की
आपल्याला आवडलंय खरं, काढलाय तर आपणच, आपल्याला समाधान झालंय, आपल्याला आवडले, आपल्याला परमानंद झालेला म्हणजे अत्यानंद झालेला आहे. परमानंद म्हणण्यापेक्षा आता अत्यानंद झालेला आहे, अत्यानंद झालेला आहे. पण आपल्याला आनंद होऊन किंवा आपण स्वतःहून याचा विचार करून काय फायदा बरं. म्हणून मग त्याने काय केलं, ते चित्र आपल्या गावाच्या नाक्यावर नेऊन जो प्लेन बोर्ड होता, जो कोरा बोर्ड होता, त्या कोऱ्या बोर्डावर चिटकवलं आणि त्या कोऱ्या बोर्डावर चिटकवलेल्या चित्राच्या खाली असं लिहिलं, येणाऱ्या जाणाऱ्याला ह्या चित्रामध्ये जर काही चुकी कुठे वाटल्यास, काही जर वेगळं वाटल्यास तिथे त्यांनी मार्क करावा. बरं का, मार्क करावा, अशी टिक मार्क करावं तिथे. दुसऱ्याच दिवशी आला होतो चित्र पाहायला, चित्र नव्हतं, नुसत्या मार्क होत्या तिथे. डोळ्यावर मार्क, कानावर मार्क, तोंडावर मार्क, दातावर मार्क, ओठावर मार्क, नाकावर मार्क, नुसत्या मार्क्स त्यालाच पाहायला दिसले तिथे. खूप वाईट वाटलं त्याला, खूप वाईट वाटलं. एवढा आनंद झाला होता त्याला, पण आज पाहतोय तर अरे बापरे बापरे, एवढ्या चुका मी काढलेल्या चित्रामध्ये. खूप वाईट वाटलं. शेवटी ते काढलं त्यांनी, तिथून घरी आला. घरी येऊन चिंताग्रस्त होऊन पायरीवर बसला. बाबा डोक्याला हात लावून बसला आणि त्या चिंताग्रस्त बसलेल्या माणसाकडे ज्या वेळेला बघितलं, त्या चित्रकाराकडे बघितलं एका साधू पुरुषाने, त्यावेळेला त्या सत्पुरुषाने विचारलं, दादा एवढा आनंदी राहणारा तू, एवढा उत्साहित राहणारा तू दादा, डोक्याला हात लावून आता पायरीवर बसलाय का बरं? त्यांनी सगळी हकीकत सांगितली. बाबा चित्र काढलं होतं, मला खूप आनंद वाटला होता, खूप खूप आनंद वाटला होता बाबा, बाबा खूप समाधान वाटलं होतं. म्हणजे माझाच विश्वास नव्हता त्या चित्रावर की मी माझ्या हाताने ते चित्र काढलं. एवढं सुंदर, एवढं सुरेख चित्र, बोलकं चित्र, बोलकं असं होतं बाबा. पण म्हणे जेव्हा मी त्या नाक्यावर नेऊन लावलं आणि खाली लिहिलं ना, ज्यांना कोणाला काही चुका वाटत असतील त्यांनी मार्क कराव्या. या चित्राची अवस्था बघा काय करून ठेवले, सगळ्या मार्कच आहेत. मला वाटलं नव्हतं की त्या चित्रामध्ये एवढ्या चुका असतील, म्हणून एवढ्या चुका असतील असं वाटलं नव्हतं. तर सत्पुरुषाने त्याला सांगितलं, दादा ज्या पद्धतीने तू ते चित्र नाक्यावर नेऊन लावलं की नाही, त्या पद्धतीने त्याच ब्लँक बोर्डवर अर्थात कोऱ्या बोर्डवर एक कोरा पेज नेऊन लाव, कोरं पान नेऊन लाव. आणि जिथे तू लिहिलं होतं की नाही ह्या चित्रामध्ये कोणाला काही चुका दिसल्यास तिथे मार्क करावं, ते खोडून आता तिथे एवढं लिही की माझ्या चित्रापेक्षा सुंदर चित्र ज्याला कोणाला काढता येत असेल ना, त्याने या कोऱ्या कागदावर काढून दाखवावं. ऐका, एक दिवस नाही, 2 दिवस नाही, एक आठवडा नाही, 15 दिवस नाही, एक महिनाभर तो पेज, तो पान कोराच राहिला, पण त्याच्यापेक्षा चांगलं चित्र काढण्याची हिंमत कोणाची झाली नाही. मग त्या सत्पुरुषाने सांगितलं, आता सांग रे दादा, तू काढलेलं चित्र चांगलं होतं की वाईट होतं? जर तुझ्यापेक्षा चांगलं चित्र काढण्याची कोणाची हिंमत नाही ना, ज्याच्या डोक्यात एखाद्याच्या विचारापेक्षा चांगल्या विचाराचे जर विचार नसतील ना, तर समोरच्याची चुकी काढण्याचा अधिकार आपला नाहीये. काय अधिकार आहे आपला? पण ऐका, आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल करत असताना चुक्या काढणारे अनेक आहेत. कोणाच्या काढाव्या? जगद्गुरु तुकोबांच्या. तुकिता तुळनेसी ब्रह्म तुकासी आले. देवाच्या चुका काढायला लोक मागे येत नाहीत. रस्त्यात जाता जाता बाबा त्याने कलिंगडीची काशी बघितली आणि ती कलिंगडीची काशी बघितल्यानंतर ते एवढासा ताना, त्याला एवढं मोठं फल लागला ना तो बोलायला त्या देवाला. काय म्हणावं म्हणे देवाला, एवढंस ताना त्याला एवढा मोठा कलिंगड, एवढा मोठं फल दिलंय, कमीत कमी ताण्याचा तरी विचार करावा. आणि तसाच पुढे निघून गेल्यानंतर त्याच वेळेला एक पार लागलेल्या आंब्याच्या झाडाखाली बसला, तो सावलीला बसला, तिथे बसून विचार करायला लागला. अरे म्हणे, हा एवढं मोठा झाड, त्याला एवढीशी फळं, वास्तविक कलिंगड इथे पाहिजेत होता आणि ही छोटी छोटी फळं तिकडे पाहिजेत होती त्या ताण्याला. पण ऐका ना, त्या गार सावलीला बसल्यानंतर बसता बसता त्याला झोप लागली तिथेच, आणि झोप लागल्यानंतर एक पार पिकलेला आंबा त्याच्या नाकावर पडला.
आता मात्र तडकन जागा झाला. पहिले देवाला हात जोडले, देवा माझं काही ऐकू नको, तुझं आहे तेच बरं आहे. कारण आता जर इथे कलिंगड असतं तर माझं टरबूज झालं असतं. काय देवाच्या चुका काढायला सुद्धा मनुष्य मागे येत नाही. अहो, एक दुचाकीवर चालला होता, चालता चालता त्याला मागून असे हॉर्न वगैरे वाजवतात नाही का, पण ते हॉर्न कोणी वाजवलं का त्याला असं मागे बघायला लागायचं, माझ्यासाठीच की काय, माझंच कोणी आहे की काय. म्हणून जाता जाता त्याच्या मनामध्ये विचारायला काय देवाला म्हणावं, दोन डोळे दिलेत ना, मग पुढे एक मागे द्यायला काय हरकत होती, दोन्ही पुढेच का, दोन देताना दिलेत की नाही, मग मागे एक पुढे जर दिला असतात, आता मागे मला वळायची काय गरज लागली असती, मागचं पण दिसलं असतं, पुढचं पण दिसलं असतं. पण असाच विचार करता करता ज्या वेळेला तो दुचाकीवर चालला होता बिना हेल्मेटचा, त्यावेळेला एका डोळ्यामध्ये त्याच्या कचरा गेला, एका डोळ्यामध्ये ते कीटक कचरा गेल्यामुळे तो डोळा पूर्णपणे बंद झाला. आता गाडी आवरायची म्हणून दुसऱ्या डोळ्यातून गाडी आवरली. गाडी आवरल्याबरोबर पहिले देवाला हात जोडतोय, देवा आघात लिहिला आहे तुझी, देवा तू बरोबर दोन्ही पुढे दिलेत, कारण एकच जर पुढे असता तर आता दोन्ही काही उपयोगाचे राहिले नसते. कारण गाडी कंट्रोल केली मी एका कचरा गेल्यानंतर दुसऱ्या डोळ्यामध्ये. आपला विषय आहे देवाची ही चुकी जी काढायला माणसं मागे येत नाही, ते तुम्हा आम्हाला सोडतील का, सोडतील? अहो, जगद्गुरु तुकोबांना सोडलं नाही त्यांनी, शांतीब्रह्म नाथ महाराजांना सोडलं नाही त्यांनी, त्याच्या पुढे जाऊ आपण माऊली ज्ञानोबांना सोडलं नाही त्यांनी, तुम्हा आम्हाला सोडतील का? फक्त माणसाने एवढाच विचार करावा की समोरचा माणूस जर धर्म कार्य करतोय, देव कार्य करतोय, देश कार्य करतोय, तर त्यापैकी मी काही करतोय का, आणि त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा जर असेल तर ठीक आहे, त्याला समजवण्याचं काम आपलं आहे. पण त्यापैकी जर काहीच नसेल ना, आपली पात्रता आहे का, त्याला लायकी का काहीतरी म्हणतात ना, आपली योग्यता आहे का, आपला अधिकार आहे का. आणि म्हणून मौली आपलं जीवन जर आपल्याला सुंदर करायचं असेल ना, तर समोरच्या कर्माचा, समोरच्या विचाराचा, समोरचं काय म्हणतो याचा विचार करण्यापेक्षा आपल्या कर्मावर विश्वास ठेवा, आपल्या विचारांवर विश्वास ठेवा, आपल्या जगण्या वागण्यावर विश्वास ठेवा. ज्यांनी ज्यांनी फक्त आणि फक्त जगता वागताना मी कसं वागावं, कसं जगावं, फक्त आणि फक्त स्वतःचा विचार केला ना, त्यांचं आयुष्य सुंदर झालं, त्यांचं जीवन सुंदर झालं. आम्हाला गाव सुधरावं असं वाटतोय, काय एकदा 4-5 जण बसले ना अख्ख्या गावाचा सर्वे करतात, याचं हे चाललंय, त्याचं ते चाललंय, याने हे केलं, त्याने ते केलं. कधी सुधरायचा गाव आपला, पण त्याला हे माहित नाही की त्या गावाला सुरुवात माझ्यापासून होते. त्याला हे माहित नाही की मीही एक त्या गावातला नागरिक आहे, मीही सदस्य आहे त्याच गावातला, आणि त्या गावाला सुरुवात माझ्यापासून होते, तालुक्याला सुरुवात माझ्यापासून होते, जिल्ह्याला, राष्ट्राला, राज्याला सुरुवात माझ्यापासून होते. नवे नवे जग सुधरावं असं वाटतंय, पण त्या जगात मी आहे याचा विचार केला पाहिजे ना, त्याच जगात मी आहे याचा विचार केला पाहिजे ना. आणि म्हणून ज्यांनी ज्यांनी हा विचार केला ना दादा, त्याला आत्मज्ञान म्हणतात, आत्मज्ञान म्हणतात. आणि त्या आत्मज्ञानामध्ये एवढंच सामर्थ्य आहे ना की तुमच्या आमच्यामध्ये परिवर्तन घडवण्याचं सामर्थ्य त्या आत्मज्ञानामध्ये आहे, आत्मज्ञानामध्ये आहे. म्हणून विचार बदला, विचार बदलला का सगळं बदलतंय. आम्ही सगळं बदलायला पाहतोय पण विचारच बदलत नाही, बरं का. सगळं बदलायला पाहतोय आम्ही, सगळं बदलणं सोपं आहे, विचार बदलणं कठीण आहे. रावणाचा ड्रेस बदलल्याबरोबर जर विचार बदलला असताना माही माही म्हणूनच गेला असता तो. काय साधूचा वेश केला की नाही, पण फक्त वेशानेच बदलला तो, विचाराने कुठं बदललाय. आम्ही विचाराने ज्या दिवशी बदलू ना त्या दिवशी आमच्यामध्ये परिवर्तन दिसेल. फक्त विचार बदलला पाहिजे. जुने विचार आहेत ना त्याच्यामध्ये परिवर्तन करायचं आपल्याला, सोपं आहे ना. जी आताची आवड आहे ना आपली, ती आवड आपल्याला परावर्तित करायची आहे. आता माणसाला काय आवडतंय, संसार, प्रपंच, घरदार, शेतीवाडी, मूळ बायको, पोरा, हे ते सगळं हेच आवडतंय ना. प्रपंच आवडतोय माणसाला, संसार आवडतोय माणसाला. करुण आहे का, कोणाला बंधाच्या गाठीत आपण सगळं केलं पाहिजे. आदर्शयुक्त शेतकरी म्हणून कार्य करावं, ज्यांच्या उतरकऱ्यांच्या निमित्तानं आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे ना. आमचे कमलाकर बाबा आदर्शयुक्त शेतकरी म्हणून कार्य केलं. माणसाने किती मेहनत करावी, किती कष्ट करावे, कशा प्रकारे जगावं वागावं याचं आदर्शयुक्त उदाहरण म्हणजे ज्यांच्या उत्तरकऱ्यांच्या निमित्तानं आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, या टेंबे परिवाराचे बाबा अर्थात कमलाकर बाबा.
आपल्या मुलाबाळांचं संगोपन कसं करावं, आपल्या मुलाबाळांवर कशा प्रकारे संस्कार करावे, एक आदर्श युक्त उदाहरण म्हणजे आपले बाबा. एक पती म्हणून कार्य करत असताना त्या ठिकाणी किती एकनिष्ठेने कार्य करावं, एक बाप म्हणून कार्य करत असताना कशा प्रकारे बापाचा अधिकार आहे, त्या बापाने कशा प्रकारे आपल्या मुलांवर संस्कार आणि मार्गदर्शन करावयाचं एक आदर्शयुक्त उदाहरण म्हणजेच आमचे कमलाकर बाबा. खऱ्या अर्थानं आम्हाला आमच्या जीवनाचा मार्ग क्रमण करत असताना, आमच्या आयुष्याचा मार्ग क्रमण करत असताना ज्या गोष्टी आम्हाला करायच्या आहेत, आम्हाला वाट्याला आलेल्या आहेत संसार प्रपंचामध्ये, त्या करायच्याच आहेत, केल्याशिवाय गत्यंतर नाही. कितीही जरी तुमच्याकडे वैराग्य निर्माण झालं तरी मुलाबाळांचा त्याग करून चालेल का? बाईचा त्याग करून चालेल, आई वडिलांचा त्याग करून चालेल, घरदार सोडून चालेल? कितीही जरी वैराग्य उत्पन्न झालं नाही चालणार दादा. जे गेलेत ना ते खूप महान आहेत, त्यांच्या चरणी परत परत नतमस्तक व्हावं. कारण ते वैराग्य माणसाला सहज उत्पन्न होत नाही, ते वैराग्य माणसाकडे सहज येत नाही. जोपर्यंत आमचं सगळं काही सुख समाधानात चाललंय ना, तोपर्यंत आमचं प्रेम, आमचं सुख ओसंडून वाहत असते. आमचा एकमेकावर जीव किती असतो बापरे, अवर्णनीय. पण जरा कुठे खटके उडले ना तर मग तोच माणूस बोलतो सगळं सोडावा ना, कुठेतरी जाऊन बसावं असं वाटतंय. बरं का, सगळं सोडावं आणि तिकडे जाऊन बसावं असं वाटतंय, त्याच्याच मुखातून ऐकायला मिळतंय. ती परिस्थिती होऊ नये, ते विचार आमच्याकडे येऊ नयेत म्हणून आम्ही काय केलं पाहिजे माहितीये का? ज्या वेळेला आम्ही कार्य करतोय ना त्यावेळेलाच अति आसक्ती नको. मुलं आमची आहेत, त्यांना मार्गदर्शन करणं कर्तव्य आहे, त्यांना सांभाळणं कर्तव्य आहे, पण कार्याकारण पुढे आहे. अर्थात गाडी खालून चालणाऱ्या कुत्र्याने भाव खाऊ नये. काय गाडी ओढतय कोण? बैल. पण साठी करून चालणारा कुत्रा, त्या धुरांड्याच्या तिथून चाललेला असतो ना कुत्रा, तो विचार करतो आहे का नाही आपल्यात पावर, गाडी ओढायची ताकद आहे का नाही आपल्यात. आणि ज्या वेळेला त्या कुत्र्याचा विचार त्या बैलाला कळतो की नाही, त्यावेळेला तो बैल एक लात बाजूला करतो, एक पाय मारतोय त्या कुत्र्याच्या. तेव्हा ते ओरडत ओरडत कुत्र बऱ्याच लांब पर्यंत जाते आणि बऱ्याच लांब गेलेलं कुत्र लांबून पाहतंय, अरे मी बाजूला झालो तरी गाडी चालली, म्हणजे माझं काही त्याच्यात काहीच नव्हतं. आम्ही बोलतोय ना, मी आहे म्हणून तुम्ही खाताय, मी आहे म्हणून सगळं काही चाललंय, मी आहे म्हणून तुम्हाला 2 वेळचं खायला मिळतंय, मी जर गेलो तर आजा गेला पणजा गेला बाप मसने गेला, देखत देखत नाथो पडतो तुम्ही तैसा झाला. असे अनेक आले आणि अनेक गेले दादा. फक्त हा सगळा विचार करायचा आणि हे सगळं मार्गक्रमण करत असताना एक विचार केला पाहिजे, नाही कोणाचे कोणी इथे नवे रे कोणी, तुझे नवे रे कोणी, अंती जाशील एकला रे प्राण्या मासे मासे म्हणून. बंधू कुणाची बहीण कुणाची कोण कुणाचे सगळे सोयरे मेल्या पाठी सर्वच राहील, तुटतील धाके दोरे प्राण्या माईचा बाजार. 2 दिवसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे वृद्ध, पण येता जवळी वैद्य काय करणार प्राण्या माईचा बाजार. नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकला रे प्राण्या मासे मासे. येताना एकटाच आलाय ना, जातानाही एकटाच जाणार आहे बरं का, एकटाच जाणार आहे. येतानाही काही बरोबर आणलं नाही, जातानाही काही बरोबर घेऊन जाणार नाहीत. आम्ही चर्मचक्षुने बघितलं तर, ज्ञानचक्षुने बघितलं तर प्रारब्ध संचित आम्ही बरोबर घेऊन आलेलो आहोत. क्रियमान कर्म आम्हाला करायचे. जाताना काय घेऊन जाणार आहेत? आयुष्यभर गोळा केलेलं पाप किंवा पुण्य, दोन्हीपैकी एकच बरोबर घेऊन जाणार आहेत पुढच्या प्रवासाला. पुण्य जर घेऊन जायचं असेल आणि खऱ्या अर्थानं इथे स्टॉप मिळाला पाहिजे, थांबा मिळाला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल, पुनरपी नाही या संसारात थांबायचं असेल, मुक्त व्हायचं असेल तर भगवंत या आपण आज या ठिकाणी 8व्या अध्यायातील 68वी ओवी घेतलेली आहे. म्हणून या परी माते अंतकाळी जाणत साते, जे मोकळी ती देहाते ते मीची होती. मरण सगळ्यांनाच आहे, मृत्यू सगळ्यांनाच आहे. मोक्ष त्याला म्हणतात ज्याचे श्वास बाकी आहेत पण जगणं संपलंय बरं का. ज्याचे श्वास संपलेत पण जगणं बाकी आहे त्याला मृत्यू म्हणतात. देह सोडायला पण, देह हे ठेवायला पण त्यांच्या जीवावर येत आहे बरं का. भगवंताचं नामस्मरण करता करता जे देह ठेवतात ना, भगवंताचं नामस्मरण करता करता देह ठेवता आला पाहिजे बरं का. देह ठेवणं आणि त्या सत्पुरुषाचे जे लक्षण आहे, त्या साधू पुरुषाचं जे लक्षण आहे ते सगळं या 8व्या अध्यायामध्ये मांडलेलं आहे, कशा पद्धतीने आहे ते. आणि एकदा भगवंताच्या स्वरूपास तो प्राप्त झाला ना की त्याचं वेगळं पण उरत नाही. भगवंत म्हणतात मलाच प्राप्त होतोय, तो परमात्मा स्वरूप होतो, परमात्मा स्वरूप होतो, तो वेगळं पण उरत नाही.
मग आम्हाला जर अंतकाले यम यम वाप स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरंतम तमे विनती कोणते सदा भाव भारता तेवी जीतेनी अवसरे जे अवरोडे जीवी उरे ते मरणाची मेरे फार हो लागे आणि मरणी जया जे आठवे तो त्याची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची. तो या ओवीच्या नंतरचा जो श्लोक आहे ना तो हा श्लोक आहे. आम्ही अखंड भगवंताचं नामस्मरण करावं, आम्ही अखंड भगवंताचं नामचिंतन करावं का? शेवटची वेळ आम्हाला माहिती नाहीये ना. आहे का कोणाला माहिती? शेवटची वेळ कोणाला माहिती आहे? मग शेवटची वेळ जर आम्हाला माहिती नाहीये ना तर आलेली वेळ कदाचित असू शकते याच्यावर आमचा विश्वास पाहिजे. आणि म्हणून आम्ही भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे बरं का. रात्रीच्या वेळी नाईट शिपला जायचं म्हणून 1.5 भाकरीची शिजवणी घेऊन बाबा घराच्या बाहेर पडले किंवा खाऊन घराच्या बाहेर पडले. मुलांचा निरोप घेतला, आईचा निरोप घेतला, नातवंडांना विचारलं, डोळे भरून बघितलं त्यांनी नातवंडांना, घरातल्यांना सगळ्यांना निरोप घेतला आणि ते निघाले, कामावर निघून गेले. घरातल्यांना नेहमीप्रमाणे वाटलं बाबा कामावर गेले, पण त्यांच्या स्वप्नातही नव्हतं की बाबांचा फोन येईल, इतरांचा फोन येईल आणि बाबा आमचे पडले, त्यांना हार्ट